चला लवकर क्षेत्र लक्ष लावून घ्या अपडेटर्स, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत, फायनल सुद्धा खेळवायचे आजच्या दिवसात. आपण पाहतोय काल जर आपण पाहिले ना सामने, तर खूप चांगले सामने या ठिकाणी झाले. पाहतोय जबरदस्त सामने. पहिले सेमीफायनल आपल्याला 12:30 वाजता पाहायला भेटेल. एका बाजूला असेल ती म्हणजे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला शिव विलेवनिया संघ. या दोन संघामध्ये 12:30 वाजता पहिली सेमीफायनल खेळवली जाईल. कोपोली प्रीमियर लीग पर्व 7व्याचे आपण पाहतोय. ते सेमीफायनल सुद्धा आपण रोमांचक सामना होईल, कारण एका बाजूला कल्पेश जाधव असेल, दुसऱ्या बाजूला सुशांत असेल. जबरदस्त सामना या पंत पाटणकर क्रीडानगरीवर आपण होणार याची काही शक्यता नाही, शक्यता होते. आपण पाहतोय जबरदस्त सामने होणार, कारण सुंदर मैदान आहे. आपण पाहतोय येणाऱ्या कालामध्ये सुद्धा जबरदस्त टुर्नामेंट या मैदानावर होतील. काय वाटतं सर? जबरदस्त मैदान आहे, सुंदर मैदान. आपण पाहतोय सुंदर आखणी केले खेळपट्टीचे सुद्धा, खेळण्यासाठी चांगले खेळपट्टी बनवले, त्यांचं सुद्धा मी धन्यवाद देतो, कारण खेळपट्टी बनवलं सुद्धा एक चांगलं काम आहे. आपण पाहतो आणि चांगलं काम या ठिकाणी केलं. जबरदस्त खेळपट्टी, सुंदर खेळपट्टी. असं वाटतं बॅटिंग करताना की जणू काय फुटबॉलच खेळतोय असं वाटतं. ते तर आहे सर. ही खेळपट्टी तुम्ही पाहता, ही आमचे मित्र असतील विशालजी धुमाल. त्याला पंच सामना चालू करायचा आहे, कारण की उन्हाचा तडका तेवढाच तुम्हाला पाहायला मिळेल. जेवढे सामने लेट होतील तेवढे या ठिकाणी लाईव्ह चालू झालेलं आहे सर. या ठिकाणी आपल्या सामन्याला कुठं गालबोट लागायला नको, कारण की एवढे 6 वर्ष आपण हे सामने चांगल्या नियमाने पाळत आलो, तर काही आता 7व्या वर्षात आपण आता पदार्पण करत आहे. चला प्रणित जंगल थोडं सहकार्य करा, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण वेळेचं महत्व आहे. आपण पाहतोय भाऊ बॅटिंगला कोण आहे रे? अजित आणि शुभम. नक्कीच अबिटेटर्स यांना 2 रनाची पॅनल्टी लावण्यात आली आहे. कर्णधाराने जे नोंद घ्या आपण, कारण आयोजक यावेळी आपण पाहतोय आणि आपण पाहतोय शेवटचा 1 मिनिट बाकी आहे, अन्यथा बॉल नाही पडला तर आपल्याला 3 बॉल पॅनलाइज केलं जाईल. आपण कर्णधाराने जे नोंद घ्या. वेळेचं महत्त्व समजा. आपण पाहतोय थोडं सहकार्य करा, कारण एवढी मोठी स्पर्धा आपण पाहतोय, त्या स्पर्धेला थोडं खेळाडूंनी सुद्धा सहकार्य करा. सर प्रेक्षक मायबापांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. प्रेक्षकांनी सुद्धा टाळ्या वाजवा. चांगलं आयोजन आपण पाहतोय. कोपोली प्रीमियर लीग पर्व 7चं श्री गणेश स्पोर्ट क्लबचे तुषार धुमाल सर, त्यांचे सहकारी मित्र असतील आणि त्यांचा मुन्ना फॅन्स क्लब असेल, सर्वांचा या ठिकाणी मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी राहिला आहे. आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईकला म्हणजे अजित आणि स्ट्राईक एंडला येतो म्हणजे शुभम. शुभम सुद्धा जबरदस्त या कोल्हापूर तालुक्यातला नावाजलेला फलंदाज आपण पाहतोय, ज्याने बरेच मैदान आपल्या बॅटीच्या जोरावर संघाला जिंकून दिलेत. पण या ठिकाणी कसा खेळ तो दाखवणार म्हणजे वेदांत विळवण संघासाठी आपण पाहूया. तर स्ट्राईक आपण गोलंदाजी गोलंदाज रुपेशला आपण विरेश्वरवरच्या कोपले संघातून सातत्याने खेळताना पाहिलं, पण आता कोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून अबिटेटर्स यांच्याकडून खेळताना पाहतोय. आणि जबरदस्त आपण पाहतोय चेंडू होता पहिलाच गडी यावेळी बाद केला. मोठा आदरा बसतोय यावेळी वेदांत विळवण संघाला. पहिला आदरा बसतोय तो म्हणजे शुभमच्या रूपात. जवळ होता पण चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिला चेंडू त्यावेळी बाद केला आपण पाहतोय.
नक्कीच आमच्या गोल्डच्या स्टाफतर्फे पण आम्ही या कोपले प्रीमियर लीगला शुभेच्छा देतो. जबरदस्त आपण पाहतोय आणि आपण पाहतो सर्वात लांबून हे खेळाडू आल्यात. आपण पाहतोय सर्वात लांबून आल्यात. आपण पाहतोय खेळाडू खूप लांबचा प्रवास त्यांना करावा लागला, त्यामुळं वेळेसाठी बंधन झालं. आपण पाहतोय त्यांना खूप लांबून आलेले दोन खेळाडू आहेत, म्हणजे वरची खोपोली या संघातून आलेले आहेत. खूप लांबचा प्रवास त्यांचा या ठिकाणी, म्हणून थोडा लेट झाला याला. कारण आपण पाहतोय तुषार धुमाळ सरांनी काल सांगितलं लवकर सामने चालू होतील, पण यावेळी आणि खेळाडूंनी सुद्धा वेळेचं महत्त्व समजलं पाहतं. कमॉन डेजे मास्टर. कर्जत टेनिस क्रिकेटचे ऑपरेटर असे सर्व कॅमेरामॅन सुद्धा लवकर उपस्थितीत होते, स्कोरर सुद्धा उपस्थितीत होते, पण खेळाडूंनी आपली उपस्थिती दाखवली नाही, म्हणजे वेळेचं महत्त्व खेळाडूला कळलं नाही. आपण पाहतोय जबरदस्त फटका साजवाचा होता, चेंडू जातो तो निर्धाव. असं नाही झालं पाहिजे. जर सर्व लवकर येतात तर आपण पण थोडं लवकर येऊन सामने जर लवकर चालू झाले तर लवकर फायनल आपल्याला पाहायला भेटले असते, पण थोडा उशीर नक्कीच होणार, यात काही शक्य नाही. आपण जबरदस्त आपण पाहतोय आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली. 4 धावा धाव फलकावर लागल्यात, 1 गाड्याच्या मोबदल्यात. रुपयेचा जबरदस्त चेंडू होता. यावेळी आपण पाहतोय अधिक त्या दर्ग्यासाठी चेंडू सर जातो तो निर्धाव डॉट चेंडू. आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करतोय, पूर्णपणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवण्याचं काम यावेळी करतोय गोलंदाज रुपेश. जबरदस्त आसमाने गगनचुंबी आलेला ब्रँडेड षटकार. कमांड जे मास्टर. आपण लावलाय त्याबद्दल आपला धन्यवाद. जमिनीला लगतचा फटका आपण पाहतोय. यावेळी अधिक त्याच्या बॅटीतून क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार, तोपर्यंत 1 धाव ह्यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकार धाव लागला, त्यामध्ये 11 धावा पहिल्या षटकात लागल्या. जबरदस्त आपण पाहतोय 11च्या सरासरीने जरी धावा केल्या तरी या खेळपट्टीवर 44 धावा पाहायला भेटू शकतात. काल जर आपण पाहिलं ना तर काल वेळा जबरदस्त सामने झाले. आपण पाहतोय सुंदर सामने सुद्धा काल झाले. काल आपल्याला पहिला अर्धे शतक बघायला भेटलं. सेया वरचे खोबले संघाचे देवूकडून पहिला अर्धे शतक ठोकवलं गेलं. आपण पाहतोय काल जबरदस्त खेळ राहिला. पंचाचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. आपण पाहूया पंच काय डिसिजन देतील या ठिकाणी. आपण पाहतोय कारण प्रत्येक खेळाडूला यावेळी वेळेचं महत्त्व समजलं पाहिजे आणि पंच यावेळी आपण पाहतोय जबरदस्त पंच आहेत. अंकित सर असतील, संजय सर असतील, बाळा सर असतील, आपला निर्णयावरती अंमलबजावणी यावेळी करतात. आपण पाहतोय वेळेचं महत्त्व समजलं पाहिजे सर. खूप छान असं सामना चालू होतो. आर्बिट्रेट विपक्ष विधान इलेव्हन आणि धावसंख्या पोहोचते विधान इलेव्हनची 12च्या घरात धावसंख्या पोहोचते.
त्यानंतर प्रणित जंगम असतील, खूप मोठं नाव असेल असे आपल्या खालापूर तालुक्यातलं खूप मोठं नाव असेल. आणि तसेच काटरंग संघाचा खूप मोठा मारायचा प्रयत्न असेल. एक धावाने समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, या ठिकाणी एक धाव मिळेल. खूप शांत रीतीने आज चाललेला सामना असेल तो वेदांत 11 विपक्ष अविट्रेस. अजितने मारलेला हा लॉंग ऑफ आणि मिडावच्या दिशेने मारलेला खणखणी षटकार. खूप मोठं षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय तो वेदांत या अजित या फलंदाजाकडनं. आणि धावसंख्या 6 वाढेल आणि धाव फलक हलतंय. 20च्या घरात धावसंख्या आले टीम वेदांत या संघाची. या ठिकाणी चुस्तीची लढत पाहायला मिळाला. या ठिकाणी बिट्रेस असतील. त्यानंतर विधान दिलं पंचांचा इशारा येतो तो चौकार. या ठिकाणी खूप रती महारथी आपल्या खोपोलीतील पाहायला मिळतील तुम्हाला. तिल थांब के बेटिये. चेंडू जातोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. खूप घातक असा फलंदाज असेल तो अजित. सुभाषनगरचा हा खेळाडू असेल, खूप मोठं असं नाव असेल त्याच्या आपल्या संघासाठी. म्हणून तर आज एदा दिलन या संघाकडनं साईकची भूमिका पार पाडतोय. असं वाटलं की शुभम घडून ते बाद झाल्यावर आपल्या खांद्यावर जबाबदारी हे दोन्ही खेळाडू घेतात. अजित आणि आदित्य ही जबाबदारी घेतात. चांगला खेळ यावेळी आपण पाहतो चालू आहे. धाव फलकावर धावा आहेत, त्या म्हणजे 28 धावा आहेत. चांगली फलंदाजी चालू आहे, चांगला ॲव्हरेज आपण चालू पाहतोय. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज अर्षद यावेळी गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. वीरेश्वर संघाचा एक जबरदस्त गोलंदाज आज आपण त्याला यावेळी आर्बिट्रेटर्स या संघाकडून खेळताना पाहतोय. जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय. या चांगली गोलंदाजी टाकण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आपण पाहतोय. अर्षद समोर येतो म्हणजे आदित्य दर्गे, जबरदस्त हार हिटर फलंदाज. जमिनी लगाचा फटका आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. एकाच धावेने यावेळी फलंदाजाला समाधान मानायला लागलं. धावसंख्येत 1ने वाढ झाली. तिसरे षटक यावेळी मार्गस्थ असताना धावफलकार धावा लागला, त्यामध्ये 29. यापुढील होणारा सामना असेल तो YRK 11 विपक्ष स्वर्गीय कान्हूरामा निरगुडे विहारी ठाकरोडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी यायचंय, ताबडतोब यायचंय. तर बघूया अर्षदचा यावेळी पुढचा चेंडू आपण पाहतोय अजित साठी. रिवर्स जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषा फरार. 4 रनसाठी कमांडचे मास्टर. जितने जो चौकार मारला आणि जबरदस्त फलंदाजी केली त्याने खोपोली प्रीमियर लीगच्या गेल्या वर्षी बेस्ट बॅट्समन याच खेळाडूने घेतला आणि चांगला खेळ त्याचं आपण दाखवतो मैदानात. आम्ही काल बेस्ट बॅट्समन घेतलं, त्याचं धावतो उदाहरण तो मैदानात दाखवतोय. पंचांक पाहत राहिला. यावेळी आपण पाहतोय सरळ चेंडू झाला गेलाय तो निर्धाव. डॉट चेंडू आपण पाहतोय.
जबरदस्त फलंदाजी करतोय अजित. आपण पाहतोय चौकार षटकारांचा मारा करतोय, चांगला टायमिंग जुळवतोय, चांगले फटकेबाजी करतोय. त्याला माहिती आहे आपलं खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे, कारण जास्तीत जास्त धावा यावेळी आपल्या संघासाठी बनवायच्या आहेत. चौकार षटकाराचा मारा करतोय, जबरदस्त खेळ करतोय. पण सर नक्कीच वाईट साईड रिव्ह्यू आपण पाहतोय यावेळी. थर्ड थर्ड अंपायर यावेळी आपलं डिसिजन देतील. तसेच या ठिकाणी आपल्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, खूप सारसांवरनं शुभेच्छा आल्यात. अक्षय पाटील असतील व त्यानंतर रोनित गायकवाड असतील, यांच्या माध्यमातून आपल्याला या खोपोली प्रीमियर लीगसाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. धन्यवाद रोनित साहेब असतील व अक्षय साहेब असतील. तर पंचांचा निर्णय आपण पाहतोय वाईट. अवांतर धावेचा पंचांचा इशारा आहे. धावसंख्येत 1ने यावेळी वाढ होते. धावफलकार लावत त्यामध्ये 35 धावा फलकार लागले. तिसरा षटक मार्गस आहे. अवांतर धावेचा इशारा येतो. धावसंख्येत 1ने वाढ झाली. धावफलकार धावा लागला त्यामध्ये 36. कुठल्याही खेळाडूसाठी आपण पाहतोय रिव्ह्यू नाही आहे, पंच रिव्ह्यू घेऊ शकतात वाटलं तर पंचांना. आपण पाहतो विमरसाठी फक्त रिव्ह्यू आहे. एक खेळाडूने याची नोंद घ्या आणि एकच रिव्ह्यू आहे. चला पंचांना थोडं सहकार्य करा. आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर रिव्ह्यू झाला तर खेळात टाइमपास होईल आणि आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची. आपण पाहतोय नक्कीच पहिला रिव्ह्यू त्यांचा सक्सेस झाला. आपण पाहतोय पुन्हा संधी त्यांच्याकडे आहे. आपण पाहतोय पंच डिसिजन देतील. तर पंचांचा आपण पाहतोय नोचा यावेळी इशारा. आपण पाहतोय धाव संख्या वाढ झाली. ती धाव फलकार झाला त्या 38 धावा धाव फलकार लागल्यात. धाव फलकार धावा लागला त्यामध्ये 38 धावा धाव फलकार लागल्यात. आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ झालाय. फ्री हिट मामला करणार का यावेळी गोलंदाजाचा फलंदाज फिट. नक्कीच संधी होती पण संधी यावेळी उक्त्या जमिनी लगतचा फटका आपण पाहतोय. एकोणचाळीस धाव फलकार लागला. संदीप गाडे साहेबांकडून प्रत्येक तीन षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक पहा. संधी आहे, संधीचा आपण लुटून घ्या. सुवर्ण संधी आहे फलंदाजांकडे आपण पाहतोय. जमीन लगाचा फटका आपण पाहतो. अजितच्या बॅटरीने क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार. चेंडूचे फेके करण्यात फक्त 1 धाव यावेळी पूर्ण होते. धाव संख्येत 1ने वाढ झाली. धाव फलकार धावा लागला त्यात 40 धावा धाव फलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ झाला आणि 40 धावा धाव फलकावर लागल्यात. आसमान यावेळी आपण पाहतोय गगनचंबी षटकार. या 6 धाव्याने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकार धावा लागला त्यामध्ये 46. कमांडोचे मास्टर.
का होता बघूया हर्षदचा पुढचा चेंडू अधिकतेसाठी. हा आणि फुल टॉस चेंडू होता यावेळी सरळ चेंडू गेला निर्धाव आपण पाहतोय. डॉट चेंडू आपण पाहतोय. धावा आहेत धाव फलकार्यामध्ये 46. 3 षटकांचा खेळ संपला. 18 चेंडूचा खेळ संपला. 46 धावा धाव फलकार लागल्यात. अभय सर असतील आमचे कालच्या दिवसात सुंदर समालोचन त्यांच्याकडून आपण ऐकलं. आज सुद्धा ऐक त्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचं सुद्धा खोपोली प्रीमियर लीग मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावा धाव फलकार लागला त्या 46. शेवटचा षटक आपण पाहतोय. शेवटच्या षटकात किमान 10 तरी 15 किंवा धावा काढाव्या लागतील. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असेल. या ठिकाणी गोलंदाज असेल ते वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतात. ते तन्मय स्पीडअप दाखवायचं आहे या ठिकाणी. खूप तन्मयची तुम्ही बॉक्स क्रिकेटला गोलंदाजी देखील पाहिली असेल. खूप छान असे फलंदाज देखील आहेत. आता बघूया टेनिस क्रिकेटमध्ये काय करतो तो तन्मय. आपल्या संघासाठी चौथं व अंतिम षटक घेऊन येत आहेत आणि संघाच्या अंगामध्ये आता गाजणारा असेल खोपोलीचा तो अजित असेल. खूप छान अशी अजितची या ठिकाणी पारी पाहायला मिळते. 2024 मध्ये त्यांनी बेस्ट बॅट्समनचा किताब घेतलेला तोच हा अजित. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मार्केटमध्ये आहे मंदी या ठिकाणी मिळते. DJ ला संधी संधी संधी. एक धावाने समाधान मानायला लागेल आणि धाव फलक हलतंय आता. 53च्या घरात धावसंख्या पोहोचते टीम इदा दिलोन या संघाची. चेंडू जातो मिड ऑन आणि मिड ऑफच्या दिशेने मारलेला हा खणखणी शॉट होता. या ठिकाणी कुठेतरी शॉट फसलेला. एक धावाने पुन्हा समाधान मागले. 54च्या घरात धावसंख्या पोहोचते. या ठिकाणी खूप छान असं आयोजन असेल. खूप छान असं नियोजन असेल. पंत प्राटणकर या क्रीडा नगरीमध्ये आलेले सर्व मान्यवर असतील त्यानंतर सर्व खेळाडू असतील व सर्व प्रेक्षक वर्गाचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. माझ्यासोबत जोडले ते दिनेश सर असतील व त्यानंतर स्कोरच्या भूमिकेत पाहायला मिळतात ते आपले नरेश सर असतील आणि तसेच आमचे गुरुवर्य अभि पाटील सर असतील. खूप छान असे कॉमेंटेटर आपल्या विभागातील असतील आपल्या तालुक्यातील असतील. खूप मोठं असं नाव असेल व तसेच आमचे गुरुवर्य असतील ते तुषारजी धुमाल सर असतील. यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चेंडू खूप छान झेल घ्यायचा प्रयत्न होता पण या ठिकाणी झेल सुटलेला आणि या ठिकाणी 2 धावा मिळतील. खूप मोठं इफर्ट दिलं या ठिकाणी आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्याले 57च्या घरात धावसंख्या पोहोचते या ठिकाणी टीम इदात विलेन या संघाची. या ठिकाणी झेल बाद होतोय. आदित्य
60 धावांची कंपल्सरी चेसिंग असेल. तर याच्यानंतरचा मॅच पाहतोय YRK11 आणि थोडा फास्ट केला. याच्यानंतर सामना होईल आपण पाहतोय YRK11 वर्सेस कालूरामा निरकुडे व्यारे ठाकूरवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधार टॉससाठी या ठिकाणी याच्यानंतर आपला सामना होईल. लवकर या कारण वेळेचं बंधन आहे. आपल्याला फायनल सुद्धा खेळवायचे. खेळाडूंनी सुद्धा आपल्याला सहकार्य करा आयोजकांना, कारण फायनल सुद्धा खेळवायचे. वेळेचं महत्त्व थोडं समजा मित्रांनो. तर आलेल्या मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न होऊन या क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घ्या. हाल सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. खोपोली प्रीमियर लीगचा अभूतपूर्व सोहळा दुसऱ्या दिवसामध्ये या शृंखलेच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झाला त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेदेव शुभकार्येषु सर्वदा सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा तो गणपती या गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो. मुठभर मावळ्यांना स्वराज्याची निर्मिती केली असे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना खऱ्या अर्थानं मानाचा मुद्रा आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या दुसऱ्या दिवसाची सुरुवात या ठिकाणी होईल. टॉस आजच्या दुसऱ्या मॅचचा त्या ठिकाणी होतोय. दोन संघांच्या दरम्यान हा टॉस त्या ठिकाणी केला जातोय. टॉस जिंकला आहे स्वर्गीय कान्हूरामा निरगुडे विहारी ठाकूरवाडी या टीमने हा टॉस जिंकला आहे. तो काय निर्णय असेल, क्षेत्ररक्षण असेल. राकेश गवास्कर यांच्या पवित्र शुभ हस्ते हा टॉस त्या ठिकाणी झाला आहे. या दोन संघांच्या दरम्यान ती देखील मॅच तुम्हाला रफ अँड टफ बघायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान. पण इथे देखील ही मॅच देखील तेवढ्याच ताकदीची बघायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तब्बल पेनल्टी धरून 57 धावा झाल्या. टोटलचा आपण विचार केला तर गरज आहे येस 57 धावा झाल्या. 2 धावांच्या पेनल्टी पकडून आपण 59-60 धावा संख्येची गरज असेल. पहिला चेंडू कट केला आहे. अगदी बॅकवर्ड जाऊन ढकलायचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून जाईल का अगदी सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती एक दमदार सुरुवात केली आहे. 4 धावा संघासाठी आला आहे हा चौकार. खोपोली क्रिकेटच्या वर्ल्ड कपला गर्दी झाली बघायला. खोपोली क्रिकेटच्या वर्ल्ड कपला गर्दी झाली बघायला. स्पर्धा मानाची खोपोलिया हो शहराची. स्पर्धा मानाची खोपोलिया हो शहराची. आयोजक तुषार शंकर धुमाल दादांचं आयोजन सुरू केली जाते. त्याच ताकदीने ती मतमिलन सुरू होते. अभि ट्रेडर्स त्याला फाईट करतोय. वेदांत 11 अजिंक्य दर्गेला आपण पाहतोय या खेळपट्टीवरती या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. कालची त्यांनी आपण बरीचशी वाट बघितली. आज ते या मैदानावरती खेळ करतायत. गोलंदाज तयार. यावेळेस लाईन लेन चांगली बघायला मिळाली. आउटसाईड डाऊन स्टंप चेंडू सरळ निघून चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाली. 4 धावा धावफलकावरती 60चा पाठलाग करायचा आहे. द्वितीय सत्राला सुरुवात जरूर झाली आहे. उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. पूर्वार्ध आपण बघितलं 57चं टार्गेट सेट केलं होतं. ते कालच सांगितलं होतं की अगदी तुम्हाला वेळेत पोचावं लागेल. पेनल्टीला सामोरं जावं लागलं. यावेळेस आउटसाईड डाऊन स्टंप अकुल टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. लाईन लेन चांगली होती या चेंडूवरती. सटीक लाईनने हा चेंडू फेकला गेला
आणि इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाली. 60चा पाठलाग करायचा आहे. 4 धावा आतापर्यंत आल्यात. गोलंदाजी मार्कवरती शुभम घोडबिंदे ज्यांनी पाली सुधागड तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि मोठमोठ्या स्पर्धा त्याने आपण बघितल्या खेळला आहे. परंतु इथे मात्र पुनश्च एकदा दुसरा चौकार येतो आहे. अजून एक चौकारानंतर धावसंख्येत वाढ होईल. 8 धावा आता धावपटलावर यस साठी. दिवा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी आपण त्या विमानतळाला दिलेलं बघितलं. बराचसा संघर्ष त्या ठिकाणी केला गेला. इथून देखील तुम्हाला संघर्ष फार महत्त्वाचा राहील. 60चं टार्गेट आहे, 60पर्यंत पोहोचायचं आहे. तर सुरुवात चांगली झाली आहे. फलंदाज आपण बघितलं प्रणित जंगम आणि उदय कोळंबे. क्रिकेटच्या पटलावरची ही दोन चांगली नावं आहेत. उदय कोळंबे देखील एक काळ एक जमाना आहे ज्यांनी इतिहासाची पानं आपण उघडली गेली सर. तर उदय कोळंबे हा टेनिस बॉल क्रिकेटमधला संजय सोलंकीनंतर एक अव्वल दर्जाचा खेळाडू कोण असेल तर उदय कोळंबे. आणि त्याच नंतर उदयास आलेला हा प्रणित जंगम जो सातत्यानं मुळगाव संघातून सातत्यानं खेळत असतो. आता इथे मात्र या संघाची बाजू मांडतोय. अभि ट्रेडर्स या संघाचा प्रतिनिधित्व करतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप बॅकफुटला गेले. त्याच ताकदीचा फडका पुनश्च सजवला आहे. आलाय अजून एक चौकार. 1 बाउंस सीमा पार होतोय. या चेंडूभोवती निघालाय हा दमदार स्ट्रोक्स चौकार. त्यांनी त्यांच्या स्टेटसला सातत्यानं आपण बघतोय साईबाबांचे गीत किंवा साईबाबांचा फोटो आपण सातत्यानं त्यांच्या स्टेटसला बघत असतो. साईबाबांच्या वरती आधारित हे गीत आपण बघितलं, हे रचलेलं गीत ऐकलं. इथे धावसंख्या आहे ती अभि ट्रेडर्स टीमची 12 धावा आता धावफलकावरती आहेत. आमचे गुरुवर्य ज्यांची सातत्यानं चर्चा होते. हिंदीचा एक गोड आवाज आणि अतिशय शब्दावरती असलेलं वजन ज्यांचं आम्ही बघतोय ते आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे यांचं शुभागमन झालंय. काल लवकर गेले पण आज लेट आलेत. जरूर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खोपोली प्रीमियर लीगच्या या खोपोली शहरामध्ये मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या झाली ती टोटल 13. क्या मेरा 13 धावा धावफलकावरती. प्रणित जंगमने घेतलेली आक्रमक भूमिका, कारण 60चं टार्गेट सेट करायचं आहे. विदाऊट टाइमपास सामना संपला पाहिजे. जास्त टाइमपास नको आहे. बघा काल सूरजजी पांडे यांची खेळ आपण पाहिला. त्याची जे खेळ आणि त्यांचा खेळ काल बघितला. त्यांची जबाबदारी संपली आहे आणि आज ते वडापावच्या ठिकाणी बघा वडापाव काढतायत. सगळ्या खेळाडूंच्या नाश्त्यासाठी सोय आणि त्यांच्या हाताला चव आहे म्हणून ते त्या ठिकाणी पोहोचलेत. धावसंख्या झाली आहे ती 13. 60चा करायचा आहे पाठलाग. राकेश गवस्कर याचकडून पारितोषिक आलंय. विशाल पाटणोसकर प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. चलो भाई लोहा आहे गरम, मारलं हातोडा. प्रत्येक विकेटला पारितोषिक दिलं जाईल. विशाल पाटणोसकर गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक पहिला आपण बघितलं शुभम घोडबिंदेचं. धावा खर्च केल्या 13. एक विकेट देखील घेतलं नाही कारण जिथे बिनबाद ही जमेची बाजू आहे. आणि सलामीचे दोन्ही फलंदाज प्रणित जंगम आणि उदय कोळंबे उर्फ मॉन्टी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रीजवरती आहे. ऑन स्ट्राईक आहे तो प्रणित जंगम, उजव्या हाताचा फलंदाज. फटका जबरदस्त आहे. उंची फार जास्त आहे. लांबी देखील खूप या चेंडूवरती बघायला मिळाली. चेंडूला फेकून दिलाय पहिल्या चेंडूवरती. विशाल पाटणोसकरच्या चेंडूवरती आलाय हा पहिला हा दमदार फटका. षटकार बरेचशा या परिसरामध्ये साई भक्त आहेत आणि काही अंतरावरतीच साईंचं मंदिर आपण खऱ्या अर्थानं बघितलं. इथे या चेंडूवरती काय बघितलं, षटकार आला. धावसंख्या झाली टोटल 19 धावा धावफलकावरती. यावेळेसचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू बराचसा बाहेर निघतोय. पंचाने लाईन लेन ओळखली. खराब चेंडू आहे. इथे 20 धावा आता धावफलकावरती आहेत. विशाल पाटणोसकरचे षटक आतापर्यंत प्रवास बघितला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला.
त्यानंतरचा एक खराब चेंडू बघितला, एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल, 20 पर्यंत पोहोचला आहे तो अभि ट्रेडर्स. यावेळेसचा चेंडू अगदी कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता, बॅकपुढे जाऊन चेंडू ढकललाय, फार चाणकला फटका जरूर बघायला मिळाला. अंतिम मोमेंटमला चेंडू सीमा पार होतो आहे, अगदी देखना फटका बघायला मिळाला. प्रणित जंगमचं हे अक्षरशः विचार करण्यास भाग पडणारी फटकेबाजी बघायला मिळते आहे. या 4 धावसंख्येच्या बरोबरीने अभि ट्रेडर्स जाऊन पोहोचतोय द्वितीय सत्रामध्ये खेळ करताना 24 धावा आता धावफलकावरती आहेत. विशाल पाटणोसकरला पारितोषिक लावलं होतं, परंतु त्याच्या विरोधात मात्र हे फटके प्रणित जंगमची आक्रमक खेळी आता या खेळपट्टीवरती अक्षरशः वेदांत टीमचे पुरस्कर्ते आणि त्या टीमचे सर्व खेळाडू या सर्वांचं आभार, कारण वेळेत आपण या ठिकाणी दाखल झालात. तुमचं सर्वांचं या आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आम्ही हार्दिक आभार व्यक्त करेन. परंतु या वेळेस मात्र एक सिंगल जोडली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे. आधी आपण बघितलं वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहिला, कारण थोडंसं थांबला आणि तिथून त्या ठिकाणी एकच सिंगल मिळाली प्रणित जंगमला. धावसंख्या झाली आहे 25 धावा. 25 धावा. रुपेश माते देखील त्या स्क्वॉडमध्ये आहेत. आपण अभि ट्रेडर्सच्या या स्क्वॉडमध्ये त्यांना पाहू शकता. उद्धव कोळंबे, प्रणित जंगम. काल उल्लेख केला की 101 स्टार खेळाडू तुम्हाला या मैदानावरती तुम्हाला खेळ करायला बघायला मिळतील. अजिंक्य दर्गे असेल, प्रणित जंगम, त्यानंतर उदय कोळंबे, मॉन्टी, शुभम घोडविंदे, अजिंक्य दर्गे असे स्टारकास्ट तुम्हाला आजच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ तुम्हाला बघायला मिळेल. या शुभम घोडविंदे यांचे वडील या ठिकाणी दाखल झाले आहेत, त्यांचं देखील या व्यासपीठामध्ये स्वागत आहे. या फटक्याने स्वागत केलं, ते दमदार फटका बघायला मिळाला. 6 धावसंख्येसाठी आला आहे दमदार फटका, षटकार. यांच्या शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून खऱ्या अर्थानं या दमदार सोहळ्याला आपण खऱ्या अर्थानं सुरुवात केली आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये ही सुरुवात आपण करतो आहे. धावसंख्या झाली आहे ती 31, 31 धावा. उदय कोळंबेचा फटका जबरदस्त आहे, शतशक चेंडूपर्यंत आलाय. शुभम घोडविंदेने या चेंडूला मात्र फील्ड केला, तोपर्यंत मिळालेला उदय कोळंबेला एक सिंगल आणि धावसंख्या होती आहे ती 32. 32 धावा धावफलकावरती. 60चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली झाली आहे, कारण शुभम घोडविंदे धावा खर्च केला 13. त्यानंतरचा विशाल पाटणोसकरचा षटक देखील आता महाग ठरतं आहे, कारण इथून प्रणित जंगम ही आक्रमक शैलीचे फटके आता चौफेर टोलेबाजी मी तर म्हणेन या मैदानावरती करतो आहे तो प्रणित जंगम. धावसंख्या आहे 32. 32 धावा. 60चा पाठलाग करायचा आहे. वारंवार इथे बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतो आहे, कारण चौफेर टोलेबाजी होतो आहे. जिथे आपण बघतोय वेकेंड एरिया जो आहे तिथे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न हा प्रणित जंगमचा मात्र बघायला मिळतो आहे. 32 धावा आहेत. विशाल पाटणोसकर पुनश्च मात्र आता या वेळेस बॉलिंग मार्कवरती. हा चेंडू कट केला, श्रीमंत माध्यम सक्सेसफुल ठरला. फटका खोलात टाकलं होतं, परंतु ही दुधारी तलवार चालवली ती प्रणित जंगमच्या बॅटमधनं. शेवटच्या मोमेंटमला आला चौकार आणि धावसंख्येला दिला आकार. टोटल जाऊन पोहोचली 36च्या धावसंख्येवरती पोहोचला आहे. पाणी का पाण्याची मागणी होते. 36 धावा धावफलकावरती आहेत. यस साडे डीजे. अजिंक्य दर्गेनी काय जबरदस्त केली. त्यानंतर आदित्य दर्गे आणि अजित अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती खेळ करताना पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. 60चा जरूर सर
पॅनल्टीच्या 2 धावा देखील निर्णायक असतील. मी नेहमी सांगतो राजकारणामध्ये एका मताला, शैक्षणामध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व असतं आणि ह्या 2 धावा आता निर्णायक ठरतील. कारण एका धावेने तुम्हाला सामना गमवावा लागतो, एका धावे देखील तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर निघावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक आलाय. हा देखील एक कसलेला खेळाडू आहे, परंतु प्रणित जंगम हा जुना चावल आहे, स्वाद वही आहे. तशीच DJ साठे काहीतरी अनोखा करतायत. प्रयत्न राहिलाय. धाबा संख्या झाली ती 36. 36 धावा गोलंदाज अभिषेक. मॉन्टीचा फटका जबरदस्त आहे. फाईन लेग लॉंग लेगला क्लिअर करतो आहे. मॉन्टीच्या बॅटमध्ये निघतोय. हा दमदार फटका, षटकार. सक्सेसफुल ठरला कारण पॉवरफुल फटकेबाजी करतोय आणि त्या फटक्यावरती हा सक्सेसफुल फटका मॉन्टीच्या बॅट मारता हातात उदय कोळंबेच्या बॅटमध्ये निघाला. हा दमदार फटका, षटकार. धावा संख्या होती ती 42. 42 धावा. आता गरज आहे ती 11 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 18 या धावा संख्येची. 11 चेंडू 18 धावा संख्येची गरज. उदय कोळंबे याच ओव्हरमध्ये हा सामना फिनिश करायचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस आउटसाइड डॉप स्टंप चेंडू फुलर लेनचा बॉल अतिरिक्त बाउन्स दिला गेला. पुरेपूर खांद्याचा वापर या चेंडूवरती बघितला. सटीक लाईनने हा चेंडू मात्र फेकला गेला. प्रशांत शेंडेकडून पारितोषिक आलाय. प्रणित जंगमसाठी लगातारचे 3 षटकार. 500 रुपयाचा एक रोख कॅश प्राइज आलाय. परंतु स्ट्राईक एंड वरती उदय कोळंबे. यावेळेस देखील आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू लाईन लेन थोडीशी चुकतोय. अतिशय मात्र खराब चेंडू बघायला मिळाला. चेंडू भरकटतोय. अवांतर धाव मिळते, एक्स्ट्रा धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. धावा संख्या होती 43. चेंडू शिल्लक राहिलेत ते आता 11 आणि गरज आहे ती 17 या धावा संख्येची. 10 चेंडू शिल्लक आहेत. 17 या धावा संख्येची गरज आहे. अभिषेक करायचा होता, यावेळेस थोडासा चुकतोय. अगदी कानाला चेंडू मात्र स्पर्श करून निघून गेला. एक सिंगल धाव जोडली गेली लेग बाईच्या स्वरूपात. इथे मात्र ही धाव जोडली जाईल, समीकरण बदलेल. शेवटचे आता 9 चेंडू उरलेत. 16 धावसंख्येची गरज आहे. प्रणित जंगम वेल फिनिशर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, कारण अतिशय तुफान खेळ आतापर्यंत हा प्रणित जंगमचा राहिला आहे. कारण तसं बघितलं गेलं तर सुरुवातीपासून ज्याने आक्रमणाची भूमिका घेतली, सुरुवातीच्या पहिल्या फटक्याने चौकार आला आणि त्यानंतर जे आक्रमण केलं ते शेवटपर्यंत आपण आक्रमण करत असताना प्रणित जंगमला पाहिलं आहे. धावसंख्या आहे ती 43. 44 धावा आहेत. एक सिंगल मिळेल, 45 वरती पोहोचेल. धावसंख्येचा गणित बघितला आपण. शेवटचे आता 8 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 15 या धावसंख्येची. 8 चेंडू 15 धावांची गरज आहे. सिंगलला मात्र प्राधान्य दिलं गेलं. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्सेशन करायचा प्रयत्न देखील सुरू आहे. परंतु अभिषेकची कौतुक करावं लागेल. जिथे पहिल्या चेंडूमध्ये षटका आल्यानंतर त्यानंतर अगदी बघितलं सटीक लाईने चेंडू फेकले गेले. प्रणित जंगम देखील थांबवायचा प्रयत्न अभिषेकचा आतापर्यंत राहिला आहे. परंतु या ओव्हर्समध्ये आता 1-2 धावा जर का 1-2 निर्धाव चेंडू आले तर मॅचमध्ये थोडीशी मजा येईल. यावेळेस सुक केला आहे उदय कोळंबेचा. हा फटका जबरदस्त होता. फाईन लेग थर्ड मॅन सीमा पार होतो आहे. 1 बाउन्स सीमा पार. एक दमदार स्ट्रोक चौकार. मधला ओळखला जातो. त्याच प्रकारे आता अनेक मास्टर माइंड असे जे चौफेल टोलेबाजी करत असतात, चारी दिशेला फटकेबाजी करत असतात, तसं उदय कोळंबे आता हे वादळ चौफेल टोलेबाजी बघताना तुम्हाला बघायला मिळते. कार्पेट लेमन चेंडू खेळून काला मिडॉनला क्षेत्ररक्षक आलाय तिथे जरूर या क्षेत्ररक्षक या चेंडू जरूर मात्र फील्ड केला. एक सिंगल उदय कोळंबेला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येत झाली वाढ. 50 धावा आता धावफलकावरती आहेत. शेवटचे काही निर्णायक आता चेंडू शिल्लक राहिलेत ते मला वाटतंय 6 आणि गरज आहे ती 10 धावांची. 6 चेंडू शिल्लक, 10 धावसंख्येची गरज. मॅच एअर टाईट होईल. शेवटचं निर्णायक षटक आहे. इथून जर हे षटक अगदी पॉवरफुल पडलं ना तर या मॅचमध्ये एक टसन तुम्हाला बघायला मिळेल. टोसे तुम्हाला बघायला मिळतील. 6 चेंडूमध्ये 10 धावा रोखायच्या आहेत. उदय कोळंबे आणि प्रणित जंगमने घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्याने
जे पाऊल आता उचललं आहे ते मॅच फिनिश करूनच या आता खेळपट्टीमधून बाहेर येतील. परंतु शेवटच्या अंतिम षटकाला कोण सुरुवात करेल, कोणाकडे हे षटक सोपवलं जाईल, गोलंदाजी मार्क होती. शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक, धावा रोखायच्या 10 गोलंदाज. खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष गणेश नाना पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय अध्यक्ष खालापूर खोपोली ग्रामीण टेनिस कमिटी गणेश नाना पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. एक जबरदस्त सामना, शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. उदय कोळंबे मॉन्टी या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू, डावखरे हाताचा फलंदाज शुभम गोडविंदे आणि प्रणित जंगम यांच्यामधली ही लढत. दोन्ही मुळगावचे खेळाडू आणि उदय कोळंबे आणि कव्हर्सच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेबाहेर, चौकार. उदय कोळंबे षटकाराने हा सामना संपवणार का? खोपोली प्रीमियर लीगचा हा थरार. यानंतर सुद्धा ताकदवर सामना होईल. एक धाव मिळते, 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 4 चेंडू आणि अभि पाटील 4 धावांची गरज. यस, 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज. मॅच एअर टाईट होते. जसा मात्र निदाव चेंडू सर येते तसा या मॅच मध्ये आता प्रेक्षकांना आणि सर्वांना मजा येते. नक्कीच प्रेक्षकांना मजा येते. उदय कोळंबे यांनी मारलेला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री नजदीक अडवला जातो. 1 धाव मिळते. 3 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग. अजूनही हा सामना संपलेला नाही आहे. अजूनही शुभम गोडविंदे याने हार मानलेला नाही आहे. अजूनही या सामन्यामध्ये त्याचा गोलंदाज त्याला परत आणू शकतो. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. यश, शेवटचे 3 धावसंख्येची गरज. प्रणित जंगम जो अजूनही खेळपट्टीवरती आहे, अक्षरशः डोकेदुखी ठरतो शुभम गोडविंदेसाठी. निश्चित तौर पर प्रणित जंगम काफ़ी आक्रामक खिलाड़ी है. काफ़ी कम उम्र में काफ़ी बड़ी उपलब्धि इन्होंने हासिल की है, लेकिन फिर भी ये मैच अभी ख़त्म नहीं हुआ. 1 डॉट गेंद या 1 विकेट. मज़ा आएगा इस मैच में. 3 गेंदें 3 रन, लेकिन बॉलर ने क्या किया, ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर. वाइट बॉल का इशारा. अब 3 गेंदें 2 रन की ज़रूरत. खेमे से आवाज आ रही सर. 3 गेंदें 2 रन की ज़रूरत. आसान सा मैच है. सीधे बल्ले से इस गेंद को खेला. अब 2 गेंदें 1 रन की ज़रूरत. 2 गेंदें 1 रन की ज़रूरत. फील्ड आक्रामक फील्ड सेट करनी होगी. सिंगल को बचाना होगा. या तो मैच इस गेंद के ऊपर या मैच आखिरी गेंद तक. ये सोच होनी चाहिए शुभम गोडविंदे की. कड़कती धूप में अगला मैच भी ताका होगा बड़ा. YRK 11 बनाम स्वर्गीय कानू रामा निरगुडे, विहारी ठाकुरवाड़ी. और अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. और इसी के साथ इस मैच को जीता टीम अभी ट्रेडर्स ने. अभी ट्रेडर्स, ट्रेडिंग की दुनिया का एक बड़ा नाम, खोपोली की दुनिया का. उन अभी ट्रेडर्स ने इस मैच को जीता. प्रणित जंगम और उदय कोळंबे को मिली पहली जीत. अभी ट्रेडर्स को मिली पहली जीत इस लीग में. कल हमने देखा शुभम भोसले की टीम और कल्पेश जाधव, शिव 11